सकाळी सकाळी ही 2 पिलं घेतली आणि माझ्या मोठ्या पिलूला मात्र ना स्कूलला जायला मूडच नसतो बाबा, रोजचा नेहमीचा. आज थोडासा वेळच झाला होता, त्यामुळे गेटच्या बाहेरच उभं राहावं लागलं, कारण प्रार्थना होईपर्यंत आत काही एंट्री नव्हतीच. भाजीपाला पण घेऊन जाऊ म्हटलं, तो घेतला, कारण ना संध्याकाळी अनिकेत येणार होता. उद्या रक्षाबंधन असल्यामुळं मग सकाळी सकाळीच भाजीपाला वगैरे घेतला. नंतर दिवसभराचं काम केलं. 4 वाजता मात्र ना बाबांच्याकडे ड्युटी दिली, अनुश्रीला घेऊन यायचे. रात्रीच्या वेळेला मस्त मेहंदी काढायला घेतली. शिवांशचं मात्र ना मध्ये मध्ये तर तुम्हाला माहीतच आहे, मग त्याच्याही हातावर 4 टिकले दिले आणि म्हटलं जा खेळत बस मामासोबत. मग आमची मेहंदी होईपर्यंत तो खेळत बसला मामासोबत त्याच्या. दिदूला ना मात्र जेवढी मेहंदी काढायची एक्साइटमेंट असते ना, तेवढीच आमच्या दिदूला ना ती धुवून टाकायची त्याच्या दुप्पट एक्साइटमेंट असते बरं का. काढते आणि लगेच धुवायला पळते. त्यानंतर ना मला मेहंदी काढून घेतली इकडे. मला ना ह्या वेळेला ना मस्त मोराची डिझाईन काढायची होती आणि मी पहिल्यांदाच मोराची डिझाईन काढते. ज्याप्रमाणे मागच्या वेळेला लोटसची डिझाईन ट्राय केली ना, त्याचप्रमाणे मी ह्या वेळेला पण मस्त मोर काढून घेतला. आणि कसा आला आहे हे मात्र मला कमेंटमध्ये तुम्ही सांगा बरं का. त्यानंतर छान अशी डिझाईन झाली होती माझी मेहंदीची काढून सगळी, त्यामुळेच मला व्हिडिओ पोस्ट करायला एवढा वेळ झाला आहे बरं का. त्यानंतर म्हटलं मग भावांचीही नावं टाकावीत. मस्त भावांचीही नावं टाकली आणि समोर मात्र यांचं नाव टाकलं पिकॉकजवळ. चला तर मग माझी मेहंदी कशी वाटली हे मला सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.